नमस्कार मंडळी, तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं. आता ईश्वरी आणि अर्णव पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात आणि ईश्वरी त्या माणसाला विचारत असते की मला एक सांगा, ती बाई होती की पुरुष होता. मग लगेचच आता तो माणूस सांगतो की ती बाई नव्हती, पुरुषच होता. आणि इकडे मामी आता खूपच टेन्शनमध्ये असते. तिला असं वाटत असतं की मला हे सगळं कळलंच पाहिजे की नक्की पोलीस स्टेशनमध्ये काय चाललंय. तिच्या मनात नुसते प्रश्न असतात. पण तो माणूस म्हणतो, मी त्या व्यक्तीला एकदाच भेटलो आणि तो पुरुषच होता, एवढं मला आठवतंय. मला ज्याने सांगितलं तो पुरुषच होता. मग आता पोलीस लोक त्याला सांगतात की स्केच काढून द्या. आता मामी इकडे काहीतरी तिला कळायला पाहिजे म्हणून आजी थ्रू अर्णवला कॉल करते. आणि मग ती बोलते की अर्णव, आजीला थोडं विचारपूस करायची आहे, धर आजीशीच बोल. मग आजी आता अर्णवला विचारतात, काय रे अर्णव, काय कळलं का? तर अर्णव म्हणतो, हो आई कळलंय, पण आता ते स्केच काढणार आहेत. आणि मामी आता खूपच घाबरलेली असते. मामीला असं वाटत असतं की आता माझी वाट लागणार. मग आता स्केच समोर आलेलं असतं. आता त्या व्यक्तीने उदयकांतचं स्केच काढलंय का हे पाहणं रंजक ठरणार आहे. पण मामी मात्र टेन्शनमध्येच असते. तर हा आहे आजचा पुढील भाग. तुम्हाला काय वाटतंय, राकेशसारखंच या मामीचं पण भांडं लवकरच फुटेल का? तुमचं मत काय ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.